हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे आणि बऱ्याच दिवसानंतर माझा हा मोठा ब्लॉग येत आहे. एक थोड्या दिवसांनी आता झालेला आहे, थोडंसं काम बाकी आहे तर येईल. आणि आज ना ॲक्च्युली शर्वरीच्या कॉलेजमध्ये आज कॉलेजचा पहिला दिवस आहे, तर ओरिएंटेशन आहे, तर पॅरेंट्सना बोलवलेलं आहे. तर त्याच्यामुळे म्हटलं मला जावं लागेल. 10 वाजता बोलवलेलं आहे तिथे. तर आता वाजलेले आहेत 9:30 वाजत आलेलेच आहेत. आणि आता म्हटलं टॅक्सी करून जाते, पण आपण जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे. आणि आज मी मैत्रिणींसोबत एका ठिकाणी जाणार आहे. तर तुम्हालाही समजेल मी कुठे निघाले आहे ते. पण त्याआधी सकाळी लवकर उठून दोघींचा श्रावणीचा मेन म्हणजे टिफिन बनवला, तिला पण टिफिन दिला. आणि शर्वरी काय आज एकच लेक्चर आहे तिचं ट्युशनचं. तर ती येणार, तिचं ओरिएंटेशनचा प्रोग्राम वगैरे झाला की ती येणारच आहे. आणि मी तिथूनच निघणार आहे पुढे. तर त्या पटापट सगळं जेवण वगैरे करून घेतलं आणि निघणार आहे मैत्रिणींसोबत आज जरा बाहेर. तर केस मी धुतले. तर आज ना त्या दोघींचं ते हेअर ड्रायर असतो ना, त्याने मी आज मी वापरत नाही खरं तर, पण आता माझे केस खूपच ओले आहेत म्हणून वापरणार. चला पटकन तयार होते. ही मशीन आहे त्या दोघींची, ही दुसरी आहे, पहिली आहे तर तिला खूप वर्ष झाली म्हणून मग ती दुसरी घेऊन दिली त्या दोघींना. मी नाही खरं तर यूज करत, पण आता माझ्याकडे पर्याय नाही आहे. म्हटलं पटकन ह्याने केस जरा ड्रायर करून घेते आणि निघते. वापरत नाही ना मी कधी, त्याच्यामुळे मला काही जास्त येत नाही. जसं जमतं आहे का तसं करणार मी. पण करण्यापेक्षा ते वेळ घालवण्यापेक्षा आपण तयार व्हावं पटकन आणि टॅक्सी बोलवायची. ओला बोलवलं तर प्रत्येक 7-8 मिनटं माझे वाया जाईल. त्यापेक्षा टॅक्सी पकडली नाव्यामधून की पटकन गेलं. आणि मला तिथून परत 11:15ची ट्रेन पकडायची. हिचं हे सगळं अटेंड करून दिलीपला आमच्या नेहमीप्रमाणे वेळ नाही, त्यामुळे काही मी बोलताच येत नाही मला, त्यांना वेळ नसल्यामुळे. त्यामुळे मलाच सगळं मग इकडे बघू तिकडे बघू आणि मग त्यातून थोडासा स्वतःलाही वेळ तर द्यावाच लागतो आणि तो दिलाच पाहिजे मला तरी आता असं वाटतं. कारण पूर्णपणे म्हणजे असं आता हे इतके दिवस झाले होतं, आता माझं सगळं काम होत आलेलं आहे. पण फर्निचर आम्हाला नवीन घ्यायचं आहे, त्यामध्ये परत आता नाहीतर हे सामान सगळं सेट झालं असतं. हे फर्निचर येण्यामध्ये परत आमचे आता 10-12 दिवस गेले. तेही रविवारी जाऊन परत तिथे सगळं हे करायचं आहे. आणि लवकरात लवकर मागवलं आहे, कारण गुरुपौर्णिमा येणार आहे. त्यामुळे मला दैवघर म्हटलं मला लवकर हवं आहे, 21 ते 22 तारखेपर्यंत. कारण मला पुढे म्हटलं परत माझे काही प्लॅन आहेत ते म्हटलं हे करायचं आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या आधी 8 दिवस आधी म्हटलं मला पाहिजे सगळ्या वस्तू. तर आता बघूया कसं राहते. चला पटकन तयार होते. स्वतः अशी रेडी झालेली आहे मी. पटापट आता पटापट निघते मी, कारण वेळ खूप झालेला आहे मला. आणि टॅक्सी मिळायला पाहिजे. म्हणजे टॅक्सी मिळणं खूप कठीण आहे मला आता. तर आता टॅक्सी करून तिचा ऑलरेडी मला एक फोन येऊन गेलेला आहे शर्वरीचा, आई लवकर ये म्हणून. तर म्हटलं येते. आता घड्याळ मला कुठे ठेवलं हेही मला आठवत नाही आहे. आणि म्हटलं तर जाते, म्हटलं पटकन मी निघते आता. तर चला मी आज कुठे जाणार आहे तुम्हालाही समजेल, तुम्हालाही घेऊन जाणार मी. आणि मी कसं जाते, कुठे जाते आणि कसं काय हे सगळं पुढे मी तुम्हाला माहिती देते. तर चला बाय. फायनली टॅक्सी मिळाली, अगदी लगेच मिळाली टॅक्सी म्हणून. पण त्याच्या आधी शर्वरीचे 3 ते 4 कॉल झालेले आहेत. आई सगळे पॅरेंट्स आले, तू कुठे आहेस म्हटलं बाळा मी निघाले येते, म्हटलं मी तू तिथेच ना. ॲक्च्युअली मी वॉच शोधत बसले त्यामुळे मला लेट झाला. वॉच शोधत होते, त्याच्यात पटापट आवरले. दिलीप गेल्यानंतर मी फटाफट सगळं आवरलेलं आहे. कॉल येत होता मला. 11ची ट्रेन आहे, 11:15ची ट्रेन आहे, ती बघून आम्हाला परत जायचं आहे पुढे एका ठिकाणी. आता बघूया 11 वाजता मी बाहेर पडणार त्या मीटिंगमधून आणि तिथून सटकणार आहे पटकन. तर काय ट्रॅफिकमुळे सिग्नलमुळे आता परत मला लेट झाला की तशी रोगी अजून चिडणार माझ्यावर. नको भेटतं अक्षरशः. टाईम म्हणजे 5:45-6 वाजता उठलं तरी खूप हे होतं, कारण सगळ्या ठिकाणचे टिफिन परत नाश्ता. मुलींना काही नाश्ता नसतं, कधी क्वचित केला तर दोघीने पण घेतला. कंपल्सरी गोळी असते त्यामुळे त्यांना कंपल्सरी नाश्ता तर द्यावा लागतो मला. तर मग तो नाश्ता वेगळा, परत तिघांचे 3 टिफिन, परत पाणी येणार, सगळं आवरेपर्यंत एवढा वेळ.
चला आता बघूया आमच्या मीटिंगला काय होते. ओरिएंटेशन पहिला दिवस आहे तर बघूया कसं काय होतं ते. चला फायनली पोचले. लेक माझी उभी आहे, राग आला तिला, आम्हाला लेट आली. त्यांच्या बाहेर सोडून मला कंटाळा आला, दमले मी. फायनली मी पोचले दादर स्टेशनला. पण जी 11:27ची ट्रेन होती ती गेलेली आहे, कारण मला तिथे वेळ झाला. आणि आज ना खरंच महाराज कधी कधी अशी परीक्षा घेतात, तशी आज माझी परीक्षा खूप चांगली घेतलेली आहे. आणि असे प्रसंग आलेले आहेत माझ्यावर, पण आजही माझ्यावर तर तीच वेळ आली आणि माझी परीक्षा घेतली गेली आणि माझी 11:27ची ट्रेन गेली. मी त्यांना म्हटलं तिघींना तुम्ही जा, मी नेक्स्ट टाईम येईल. पण नाही बोलल्या, तू ये मग आपण जाऊ. कालही मी त्यांना म्हटलं होतं. काल ॲक्च्युली त्यांनी माझ्या टायमिंगनुसार आजचा टायमिंग ठेवला, कारण शनिवारीचा ओरिएंटेशन प्रोग्राम होता म्हणून. तर त्या काही गेल्या नाहीत आणि आत्ताही नाही, त्या थांबल्यात माझ्यासाठी. म्हटलं येते मी. डबल मला आज हे झालं एवढं. ठीक आहे, महाराजांनी परीक्षा घेतली, म्हटलं ठीक आहे, काही नाही. स्वतः आम्ही उतरलेलो आहोत पळसदरी स्टेशनला. कर्जत स्टेशनला ॲक्च्युली उतरणार होतो पण नाही उतरलो, पळसदरी स्टेशनलाच उतरलेलो आहोत. आणि आता इथून एक 10-15 मिनटाचं वॉकेबल अंतरावरच आहे मठ. बरीच लोकं आहेत आणि बरीच लोकं, मला वाटलं कोणी नसेल तर दुपारच्या वेळेला, पण नाही, खूप लोकं आहेत. पुढे जाणारी आहेत, चालत जात आहेत. फक्त ट्रेन जरा लवकर आपण हे करायला पाहिजे, कारण 1.5 तास तरी ट्रेनला जातो. मठ पूर्णपणे गावामध्ये आहे. आजूबाजूला दोन्ही साईडला घरं, गाव आहे, पूर्ण धरण आहे. पण आणि मेन म्हणजे आता पाऊस आला, आम्हाला पाऊस भेटलेला आहे, त्यामुळे बरं पण वाटलं. पण खाली चिखल पण भरपूर झाला. ठीक आहे, स्वामींनी भरपूर आज माझी परीक्षा घेतली आहे. पण शेवटी पोहोचले मी तिथंपर्यंत, कारण मला पोचायचं होतं, माझी खूप इच्छा होती. कसं काय बघूया, चल. निघालेलो आहोत. नाश्ता वगैरे आमचा छान झाला आणि आता आम्ही ऑटो केवढून पहिल्यांदा कर्जत स्टेशनला जाणार, कारण पळसदरी स्टेशनवरून खूप कमी ट्रेन आहेत असं समजलं, म्हणून आता म्हटलं कर्जत स्टेशनला जाऊया म्हणून ऑटो केली आहे. आणि आता आम्ही कर्जत स्टेशनला जाणार. कर्जत स्टेशनवरून दादर CST वगैरे पकडणार आहोत. चला बघूया आता किती वाजता ट्रेन काय आहे पुढे, काय माहीत नाही. संध्याकाळचे 5 वाजायला आलेले आहेतच, सो बघूया. फायनली आम्हाला ट्रेन मिळालेली आहे, CST मिळालेली आहे. 5:30ची मिळाली आहे ट्रेन आणि फास्ट ट्रेन आहे. आता ती फक्त कल्याणपर्यंत पण जरा स्लो असते, तिथून पुढे मग फास्ट जाते. किती वाजले? 5:20 झाले ना, बरोबर. तर चला आता पटापट, आता घर दिसतंय, घरातली कामं दिसत आहेत पुढे थोडीशी, बघूया आता. पण आजचं दर्शन किंवा हे खूप छान झालं. म्हणजे महाराजांनी परीक्षा घेतली पण आमचं दर्शन खूप छान झालं. दर्शन खूप छान दिलं महाराजांनी. आणि मेन म्हणजे तिथे जे काही हे होतं स्नॅक्स वगैरे तेही छान होतं. 1:30 चहा पण सुंदर होता. मी चहा घेता किंवा खाल्लं ते पण सुंदर होतं. तर आवडलं. आज इकडे आल्यावर जरा छान वाटलं, प्रसन्न वाटलं. तर आता नेक्स्ट टाईम कुठे जाणार मी तुम्हाला नक्की समजेलच किंवा सांगेन मी नक्की. तर चला आपण घरी जायचं आहे, म्हणून मी घरी गेल्यानंतर मी विसरून जाते. मला एवढं मग हे होतं कंटाळा, पण आपल्याला माहिती थोडंफार बाहेर आलं कंटाळा हा येतोच.
त्यातून परत घरातली कामं असतात. तर मग मी ना ब्लॉगचा एंड करायला विसरते, त्यामुळे मी आत्ताच ब्लॉगचा एंड करणार आहे. आजच्या ब्लॉगचा एंड इथेच करते आहे मी. तर आजचं स्वामींचं दर्शन खूप छान मिळालं आणि कोणाला जर यायचं असेल पळसदरीला तर दादरवरून CSTवरून डायरेक्ट ट्रेन आहे. फास्ट ट्रेन पकडा, लवकर याल कल्याणपर्यंत. कल्याणपर्यंत फास्ट इथून थोडं स्लो होते, जातानाही तसंच आहे. दुपारी 2च्या आधी या, 2:30च्या आधी या. महाप्रसादही तुम्हाला मिळून जाईल आणि अतिशय सुंदर दर्शन मिळतं तिथे. किती वेळ बसा, ध्यान करा, सर्व काही तिथे हे आहे, सोय आहे. स्नॅक्सची पण सोय आहे, फक्त गावामध्ये आहे. पण ना एक इच्छा असेल तर आपल्या येणं होतं, त्यामुळे नक्की या. मला तर खूप आवडलं, म्हणजे प्रचंड आवडलं. आज मला महाराजांचं दर्शन खूप छान वाटलं. परीक्षा घेतली पण छान वाटलं मला. तर चला, आजचा ब्लॉग माझा आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.